हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन. आज आहे सेकंड डे आफ्टरनून इन गोवा. तर आता आम्ही आलो आहोत पटनेम बीचवरती. पटनेम बीच पण छान आहे, पण मला पालोलेम बीच त्याच्यापेक्षा जास्त क्लीन वाटलं. आम्ही बघितला कसा आहे तो बीच आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहोत अगोंडा बीचवरती. इथे पण तुम्हाला राहण्यासाठी खूप चांगले ऑप्शन्स आहेत, पण इथे क्राऊड खूपच कमी असतो. मग तुम्हाला थोडंसं तरी गोवा वाईब पाहिजे म्हणून मग तुम्ही पालोलेम बीचला स्टे करू शकता आणि इथे जस्ट सनसेट वगैरे एन्जॉय करण्यासाठी अगोंडाला येऊ शकतो. तर आम्ही आता आलो आहोत अगोंडा बीचवरती. इथे आमचा स्विमिंग मस्त सॉल्टी वॉटरमध्ये एन्जॉय करायचा प्लॅन होता. मग आम्ही हा टेंट ऑर्डर केला होता अमेझॉनवरनं. इथे मस्त कपडे वगैरे चेंज केले आणि आता आम्ही रेडी झालो आहोत मस्त सॉल्टी वॉटरमध्ये एन्जॉय प्ले करायला. खूप कडक ऊन होते, पण जेव्हा आम्ही पाण्यात गेलो तेव्हा मला काहीच वाटलं नाही. आम्ही मस्त 1-2 तास पाण्यामध्ये होतो. खूप मजा आली. त्यानंतर आम्ही कायाकिंगसुद्धा केले. समुद्रामध्ये कायाकिंग करायचा एक्सपिरियन्सच खूप छान आणि खतरनाक ॲडव्हेंचरस होता. तर ॲक्च्युली त्या दिवशीचा आमचा व्हिडिओ नाही आहे. दादाने सेकंड डेला पण परत कायाकिंग केले मॉर्निंगला, तर तो व्हिडिओ मी इथे ॲड करते. तर कायाकिंग करताना ना स्टार्टिंगच्या जे वेव्ज आहे ना ते तुम्हाला क्रॉस करायला लागतात. त्या वेव्ज एकदा क्रॉस केल्या ना तर मग नंतर समुद्र स्टेबल असतो, मग तेव्हा काही वाटत नाही. पण स्टार्टिंगचे वेव्ज क्रॉस करता तुमची काया उलटी होऊन जाते. असंच आमच्यासोबत 2दा झालेलं. पण आम्ही केलं. मस्त ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स होता, छान होता. त्यानंतर आम्ही खूप दमलो आणि मग परत चेंज केला आणि मस्त सनसेट एन्जॉय करण्यासाठी रिलॅक्समध्ये बसलो होतो तिथे. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर येस, असा होता आमचा सेकंड डे इन गोवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे. बाय बाय.